मित्रांनो, तानाजीच्या कृपेमुळे आपल्या जुन्या घरात ही एक पेटी सापडलेली आहे। ही जवळजवळ 150 वर्षापूर्वीची आहे आणि ह्या पेटीमध्ये बरेचसे चांगले चांगले कागदपत्र मोडी लिपीत आणि काही मराठी लिपीत सापडलेले आहेत। आता ही सर्व अभ्यास करायला मला काही एवढा वेळ नाही आहे, पण त्या पेटीमध्ये मला फार अभिमान वाटतो माझ्या आजोबाचा। त्यांनी एवढे सुंदर अशिक्षित असून सुद्धा, अनएज्युकेटेड पर्सन असून सुद्धा त्यांनी एवढी व्यवस्थित कागदपत्र अद्यापर्यंत ठेवलेले आहेत। आणि सदर कागदपत्र जेव्हा जुनं घर रिन्यू करायला गेलं, मोडून दुसरं घर तयार करायला घेतलं, तेव्हा ही कागदपत्र सापडली। पण ह्यातली बरीचशीच मोडी लिपीत आहेत आणि ती अद्यापर्यंत कुणालाही माहीत नव्हती। पण ही तानाजीची कृपा, तानाजी म्हणजे आमच्या आजोबाचे पंतू, त्याच्या कृपेमुळे हे आज मला बघायला मिळाले। मला फार आनंद झाला। तर ह्या पेटीत काय काय सापडलेले आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे। हे तर अजून आहेत नकाशे। तेव्हाची कागद साल होते का? साल आहे का? पण म्हणजे शेतवा साल आहे का? 1932 साल आहे सर। 1932। तर एकामध्ये आम्हाला 1932 साल हे सापडलेले आहे। अरे हे पण स्टॅम्प आहेत पहिले मोडी लिपीचे। मोडी लिपीच सांगितलं तुला पण माहित नाही ना? तुला पण माहित नसेल। तर एवढी व्यवस्थित आणि चांगली व्यवस्थित हे सगळे आमच्या अनएज्युकेटेड अनाडी पंजोबांनी, माझ्या आजोबांनी हे कागदपत्र जपून ठेवलेले आहेत। ती पेटी आज माझ्या निदर्शनात आले, मला फार आनंद झाला आणि ह्याला सगळं श्रेय तानाजी, माझा पुतण्या आहे, त्याला जाते। त्यांना येतो तू वाचता? 1932 साली जमा खर्चाची वही। अक्षर बघ आजू आणि ते हे करायचे ना, बरीच आणायची। आणि ही एवढी जुन्या काळची जवळजवळ 100 वर्षापूर्वीची कागदपत्र आज मला बघायला मिळाली। आणि त्यांचे हा परतुंडा नाही, खापरतोंडा, हा परतोंडा आणि ही आजी सून, ही सून खपरतोंडी सून। हळदीचं बिल पण आहे आपलं बघा, मेसर्स पांडुरंग कृष्णा दांडेकर, पेट सांगली, ईश्वरा शुभगोळी। हळद विकलेल्याचं बिल सुद्धा अजून आहे त्याच्यात। मला फार आनंद झाला। ओके, थँक्यू। व्हिडिओ 4 मिनिटाचा झालेला आहे, अजून फार मोठा व्हिडिओ आहे, पण मी आता बंद करतो। थँक्यू।